अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर संचलित समता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जोरवे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संस्थेने सुरू केलेल्या अहमदनगर जिल्हा मराठा ॲप या ॲपच्या साहाय्याने आपण सध्या शाळा बंद शिक्षण चालू या सत्रामध्ये विविध विषयांचे इयत्ता 12वीचे अभ्यासक्रम सुरू केलेले आहेत। त्याच धर्तीवर इयत्ता 12वी विषय भूगोल या विषयाचं या ठिकाणी अध्यापन आपण चालू केलेलं आहे। त्यापैकी इयत्ता 12वी भूगोलमधील प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 1 या प्रकरणातील घटक लिंगरचना हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। मी प्राध्यापक गोसावी SB समता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय जोरवे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी गेले 21 वर्ष अध्यापनाचं काम करत आहे आणि प्रकरण क्रमांक 2 आपल्या विषयातील प्रकरण क्रमांक 2 हे माझ्याकडं दिलेलं आहे। एक व्हिडिओ यापूर्वी देखील आपण पाहिलेला आहे आणि आता हा व्हिडिओ क्रमांक 2 आपणासमोर मी सादर करत आहे। तर या प्रकरणातील पहिला घटक आपण अभ्यासलेला आहे। त्यापैकी दुसऱ्या घटकाला आज आपण सुरुवात करतोय। विद्यार्थी मित्रांनो, जरी शाळा कॉलेज बंद असतील पण आपल्या संस्थेचं ध्येय धोरण जे आहे की प्रत्येक ग्रामीण भागापर्यंत मुलापर्यंत शिक्षण हे चालू राहिलं पाहिजे आणि त्या उद्देशाने हा उपक्रम आपल्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर या संस्थेने सुरू केलेला आहे। अत्यंत अभिनव असा उपक्रम संपूर्ण राज्याने त्याला नावलौकिक असं प्राप्त झालेलं आहे, नावाजलेलं आहे आणि त्या धर्तीवरच आपण आज सुरू करत आहोत। आणि या प्रकरणातील प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 घटक लिंगरचना। मग या लिंगरचनेचा विचार जर केला आपण की सर्वसाधारणपणे लिंगरचना दाखवत असताना की सर्वसाधारणपणे लोकसंख्येचे मनोरे जे आहेत हे वयोगटानुसार स्त्री व पुरुषांचे प्रमाण हे दर्शवितात आणि म्हणूनच लिंगरचना म्हणजे काय या व्याख्येचा विचार जर आपण केला की अत्यंत सोपी साधी अशी व्याख्या आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल। स्त्री व पुरुषांच्या लोकसंख्येतील प्रमाणालाच लिंग गुणोत्तर असे म्हणतात। व्याख्या अत्यंत सोपी साधी अशी आहे। पुन्हा एकदा सांगतो, स्त्री व पुरुषांच्या लोकसंख्येतील प्रमाणाला लिंग गुणोत्तर असे म्हणतात। व या लिंग गुणोत्तराचा विचार जर आपण केला की सर्वसाधारणपणे भारत देशामध्ये लिंग गुणोत्तर काढण्यासाठी या विशिष्ट पद्धतीच्या सूत्राचा उपयोग हा त्या ठिकाणी केला जातो। मग भारत देशाचा विचार जर आपण केला की सर्वसाधारणपणे एकंदरीतच स्त्रिया आणि पुरुष यांचे जे प्रमाण आहे ते महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि त्याचाच अभ्यास आपण या लिंगरचनेमध्ये करणार आहोत। मग भारत देशाचा विचार जर आपण केला की भारत देशामध्ये लिंग गुणोत्तर हे कसं काढलं जातं त्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं सूत्र आहे। या सूत्राच्या साहाय्याने ते लिंग गुणोत्तर काढलं जातं। मग लिंग गुणोत्तराचा सूत्राचा विचार आपण करू। मग लिंग गुणोत्तर बरोबर स्त्रियांची एकूण संख्या भागिले पुरुषांची एकूण संख्या गुणुले 1000। म्हणजे 1000च त्या ठिकाणी का घेतला असा काहींच्या मनामध्ये प्रश्न येत असेल। मग 1000 का 1000च्या पाठीमागं 1000 पुरुष असतील तर 1000 पुरुषांच्या पाठीमागे स्त्रियांची संख्या किती आहे हे आपल्याला त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे। आणि म्हणून या लिंग गुणोत्तराच्या सूत्रामध्ये अशा प्रकारचं हे साधं सोपं सूत्र आपल्यासमोर सादर केलेलं आहे। आणि म्हणूनच या सूत्राचा विचार जर आपण केला की अत्यंत सोपं असं सूत्र आपल्यासमोर त्या ठिकाणी सादर केलेलं आहे। मग देशातील स्त्रियांची संख्येचा विचार जर आपण केला की सर्वसाधारणपणे पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांची संख्या किती आहे मग या सूत्राच्या आधारे त्या ठिकाणी आपण सांगू शकतो। परंतु सर्वसाधारणपणे जागतिक
स्तराचा विचार केला की जागतिक स्तरामध्ये असणारं लिंग गुणोत्तराचं प्रमाण हे सर्वसाधारणपणे 1990 स्त्रिया असं आहे. आता तुम्ही म्हणाल 1990 कसं? तर 1000 पुरुष असतील तर त्या पाठीमागे असणाऱ्या 990 स्त्रियांचं प्रमाण हे जगाचं लिंग गुणोत्तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे जागतिक लिंग गुणोत्तराचा विचार करत असताना हे लिंग गुणोत्तर आपल्यासमोर त्या ठिकाणी येत आहे. मग विचार करू आपण पुढील काही घटकांचा. मग जागतिक स्तराचा विचार आपण केलेला आहे की सर्वसाधारणपणे लिंग गुणोत्तर जे आहे, प्रमाण जे आहे लिंग गुणोत्तराचं जगामध्ये 1990 स्त्रिया असं आहे. म्हणजे 1000 पुरुषांच्या पाठीमागं 990 स्त्रिया त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर जर विचार केला आपण की जगामध्ये सर्वात जास्त दर 1000 पुरुषांच्या तुलनेमध्ये असणारं लिंग गुणोत्तर हे कोणत्या देशांमध्ये आहे? या देशांचा विचार जर केला आपण की सर्वसाधारणपणे जगामध्ये लाटविया, इस्टोनिया, रशिया, युक्रेन या देशांचं लिंग गुणोत्तर जे आहे सर्वात जास्त, म्हणजेच दर 1000 पुरुषांच्या तुलनेत 1162 इतका आहे. मग बघा हे 4 देश त्या ठिकाणी लिंग गुणोत्तर सर्वात जास्त असणारे आपल्याला दिसून येतात की लाटविया, इस्टोनिया, रशिया, युक्रेन या देशांचं लिंग गुणोत्तर जे आहे जगात सर्वात जास्त त्या ठिकाणी आहे. म्हणजे 1000 पुरुषांच्या तुलनेत 1162 स्त्रियांचं प्रमाण त्या ठिकाणी आहे. हे झालं सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारे देश. परंतु याचबरोबर जर आपण तुलना केली की निश्चितच जगामध्ये सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणाऱ्या देशाचा मग निश्चित त्या ठिकाणी असणारा संयुक्त अरब अमिरात हा देश सर्वांच्या परिचित अशा स्वरूपाचा आहे, सर्वांना माहीत असणारा असा देश आहे. मग या देशामध्ये सर्वात महत्त्वाचं की दर 1000 पुरुषांच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी असणारं प्रमाण जे आहे 667 इतकं आहे. मग याच्यात 1000 पुरुष असतील तर त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण हे फक्त 667 इतकं आहे. म्हणजे हे प्रमाण जे आहे तुलनेने सर्वात कमी त्या ठिकाणी असणारा देश, जगातील एकमेव आणि महत्त्वाचा देश म्हणून तो ओळखला जातो. मग तुलनेने जर विचार केला हा देश तर आहेच, पण याचबरोबर इतर काही देश असे आहेत की याही देशांमध्ये लिंग गुणोत्तर कमी आहे. जसं उदाहरणार्थ आशिया खंडाचा विचार जर आपण केला की आशिया खंडामध्ये लिंग गुणोत्तर कमी असणारे अनेक देश आहेत. जसं उदाहरणार्थ भारत, चीन, पाकिस्तान, भूतान, अफगाणिस्तान हे या देशांचा विचार केला आपण की त्या देशांमध्ये निश्चित लिंग गुणोत्तर कमी आहे. पण संयुक्त अरब अमिरातपेक्षा निश्चितच तुलनेने त्यापेक्षा जास्त आहे. आणि म्हणून सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणाऱ्या देशाचा विचार जर आपण केला की त्या ठिकाणी संयुक्त अरब अमिरात या देशाचंच जगामध्ये लिंग गुणोत्तर हे सर्वात कमी असलेले दिसून येतं आहे की जेणेकरून त्या ठिकाणी 1000 पुरुषांच्या पाठीमागं असणारं प्रमाण जे आहे हे 667 इतकंच त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं आहे. मग संपूर्ण जगाचा विचार करत असताना त्या ठिकाणी असणारा आपला आशिया खंड जो आहे या आशिया खंडामध्ये देखील हे प्रमुख देश जे आपण अभ्यासले त्यामध्ये भारत, चीन, पाकिस्तान, भूतान, अफगाणिस्तान याही देशांमध्ये असणारं एकूणच प्रमाण जे आहे ते सर्वात कमी आपल्याला लिंग गुणोत्तराचं त्या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पुढील घटकाचा विचार जर आपण केला की त्यामधीलच आपला उपघटक आहे लोकसंख्येचा लाभांश. आता लोकसंख्येचा लाभांश या घटकाचा विचार करत असताना निश्चित त्या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं आहे की लाभांश म्हणजे काय आणि त्यात लोकसंख्येचा लाभांश. मग लाभांशाचा विचार जर आपण केला की सर्वसाधारणपणे एखाद्या देशाचे वयरचनेत जर बदल झालेला असेल आणि देशाच्या वयरचनेमध्ये होणाऱ्या बदलामुळे त्याचा अर्थव्यवस्थेत झालेली वाढ म्हणजेच लोकसंख्येचा लाभांश होय. मग कोणताही उदाहरणार्थ एखादा देश आपण त्या ठिकाणी घेऊ. मग या देशामध्ये एक देशाच्या वयरचनेत होणारा बदल जो आहे या बदलामुळे त्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये जी वाढ होत असते
त्यालाच लोकसंख्येचा लाभांश असं म्हटलं जातं. मग या लाभांशाचा विचार जर आपण केला की सर्वसाधारणपणे एकंदर त्या ठिकाणी 2 घटक या लोकसंख्येमध्ये सर्वात महत्त्वाचे असतात. मग या 2 घटकांचा विचार जर केला आपण की त्या ठिकाणी असणारा जन्मदर व मृत्यूदर. मग जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही घटक त्या ठिकाणी महत्त्वाचे लोकसंख्येचा अभ्यास आपण करतोय त्या दृष्टिकोनातून. मग याच्यातच जर जन्मदर आणि मृत्यूदर कमी झाले असतील, घडून आले असतील, अर्थातच जन्माचं प्रमाण कमी असेल तर अशा देशामध्ये अवलंबित लोकसंख्येचं प्रमाण जे आहे हे निश्चित त्या ठिकाणी लोकसंख्येच्या तुलनेमध्ये कमी होत असतं. कारण जन्माला येणारे बालक जे आहे त्यांची संख्या कमी आहे, म्हणजेच अवलंबित लोकसंख्या साहजिकच त्या प्रदेशात कमी असेल. परंतु प्रत्यक्ष लाभांश या घटकाचा विचार जर आपण केला का लाभांश म्हणजे काय, कशाप्रकारे तो मिळत असतो. मग लाभांशासुद्धा एक व्याख्या त्याने सांगितलेली आहे की लाभांश म्हणजे काय. मग लाभांशाचा विचार जर आपण केला की लाभांश म्हणजे भागधारकांना प्राप्त झालेल्या नफ्यातील लाभ होय व नफ्याचे भागधारकांमध्ये होणारे समान वाटप होय. व अशा प्रकारे एकंदर एखादी संस्था असेल, या संस्थेमध्ये जो नफा झालेला असेल त्याचे जे सभासद आहेत या सभासदांना निश्चित झालेला नफा याचा लाभ जो आहे नफ्याचा लाभ त्यांना दिला जातो आणि म्हणूनच त्याला आपण लाभांश असं म्हणत असतो की संस्थेचे सभासद जे आहे भागधारक त्यांच्यामध्ये ते वाटप केलं जातं आणि त्यानुसारच त्या ठिकाणी तो लाभांश हा दिला जातो. मग या लाभांशाचा विचार जर केला का कोणत्याही देशामध्ये कार्यशील व अवलंबित लोकसंख्या हे दोन्ही घटक महत्त्वाचे असतात की निश्चित या कार्यशील लोकसंख्या असते, अवलंबित लोकसंख्या असते. पण कार्यशील आणि अवलंबित लोकसंख्येतील गुणोत्तरावरूनच त्या देशाच्या आर्थिक दृष्टिकोनातून किती क्रियाशील आहे हे ठरवता येते. म्हणजेच त्या देशामध्ये कार्यशील असणारी लोकसंख्या किती आहे, मग कार्यशील असणाऱ्या लोकसंख्येचे जेवढं प्रमाण जास्त तेवढाच त्या लोकांचा देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी असणारा हातभार हा सर्वात जास्त असतो. म्हणजे त्या देशामध्ये जर कार्यशील लोकसंख्येचं प्रमाण सर्वात जास्त असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या लोकांचं प्रमाण जे आहे, अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या लोकांचं प्रमाण जे आहे ते देखील जास्त असतं. आणि म्हणून या ठिकाणी एक वाक्य मी सांगितलेलं आहे, कार्यशील लोकसंख्या, अवलंबित लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था. याचा अर्थ असा होतो की कार्यशील लोकसंख्या जर जास्त असेल तर त्या देशाची अर्थव्यवस्था निश्चित चांगली असते. पण कार्यशील लोकसंख्येपेक्षा अवलंबित लोकसंख्या जर जास्त असेल तर निश्चित त्या देशाचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम हा त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर जेव्हा एखाद्या देशाची लोकसंख्येचा एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये संक्रमित होत असते, मग कोणताही देश असो त्या ठिकाणी एखादं उदाहरण देशाचं आपण घेऊ. या देशाचं उदाहरण जर आपण घेतलं की जेव्हा सर्वसाधारणपणे देशाची लोकसंख्या ही एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यामध्ये संक्रमित होते तेव्हा त्यांचा जन्मदर आणि मृत्यूदर बदलत असतो. मग प्रत्येक वेळेस तोच असतो असं नाही, तर एक विशिष्ट टप्पा आहे, तो टप्पा बदलल्यानंतर मात्र लोकसंख्येमध्ये बदल हा होत असतो. म्हणजे कोणत्या घटकात बदल होतो तर जन्मदर आणि मृत्यूदर या दोन्ही घटकांमध्ये बदल हा त्या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच अशा देशांचे वयोगट रचने देखील बदल होत असताना दिसून येतो. विशिष्ट प्रकारचे वयोगट त्या ठिकाणी असतात आणि या वयोगटामध्ये देखील बदल हा त्या ठिकाणी होत असताना आपल्याला दिसून येतो. मग वयोगटात काही जन्मदरांचा विचार जर आपण केला की सर्वसाधारणपणे एकंदरीत अवलंबित लोकसंख्या कार्यशील लोकसंख्येपेक्षा कमी होते. कमी जन्मदर असेल तर मग जन्मदर कमी आहे आणि कमी जन्मदर असल्याकारणाने अवलंबित लोकसंख्या जी आहे ही कार्यशील लोकसंख्येपेक्षा निश्चितच त्या प्रदेशात कमी होत असताना आपल्याला दिसून येते. अवलंबित लोकसंख्या कमी, कार्यशील लोकसंख्या जास्त जर असेल तर त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं. मग अतिरिक्त मनुष्यबळ जे आहे या मनुष्यबळाचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितच आपल्याला त्या विविध क्षेत्रामध्ये करून घेता येतो. देशाच्या आर्थिक विकासाचा वेग त्यामुळे आपल्याला वाढवता येतो आणि म्हणून आर्थिक त्यानुसारच त्या प्रदेशामध्ये दरडोई उत्पन्न देखील वाढलेले दिसून येते, आर्थिक विकासाचा वेग देखील वाढलेला दिसून येतो आणि आर्थिक फायदा जो आहे लाभांशाच्या स्वरूपामध्ये
सर्वांनाच, त्या देशातील नागरिकांना हा झाल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर पुढे एक आणखीन आपण घटक बघणार आहोत की या घटकाचा विचार जर केला की भारत देश आणि लोकसंख्येचा लाभांश, एक चार्ट तुमच्यासमोर मी सादर केलेला आहे. या चार्टचा विचार जर केला आपण की सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी भारत लोकसंख्येचा लाभांश असा एक तक्ता आहे, एक चार्ट आहे. यामध्ये 3 गट दिलेले आहेत. पैकी दशक, क्रमांक 2 कार्यशील अकार्यशील लोकसंख्येचे गुणोत्तर आणि 3 कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी. प्रत्येक 4 वर्षांचं त्यांनी त्या ठिकाणी 2009, 10, 2011 ते 20, 2021 ते 30 आणि 2030 ते 40 म्हणजे 10-10 वर्षांचा कालावधी त्या ठिकाणी दिलेला आहे. मग या 10-10 वर्षांचा विचार जर केला आपण की जेव्हा कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर हे 2001-2010मध्ये 1.33.1, तेव्हा कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी 57.1%. पण जसं आपण पुढं जातो आहे तसं आपल्या असं लक्षात येतं आहे की 2011 ते 2020 या दरम्यानचा विचार जर केला आपण की 1.53.1, तर त्या ठिकाणी कार्यशील लोकसंख्या जी आहे 60.5 इतकी आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच 2021 ते 2030चा विचार त्यांनी केलेला 1.81.1 तर 64.4 आणि 2030 ते 2040 1.71.1 63.2 ही कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी आहे. असा एक चार्ट आहे आणि याच्या आधारे काही प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारले जातात परीक्षेमध्ये आणि प्रश्नांची उत्तर तिथंच असतात. फक्त आपलं निरीक्षण क्षमता ही सर्वात महत्त्वाची असते की करेक्ट उत्तर आपल्याला त्यातून शोधून काढायचं असतं, ते लिहायचं असतं. पैकी या तक्त्याचा विचार जर केला आपण की पहिलाच प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, तक्त्यातून कोणती माहिती उपलब्ध होते. मग तक्त्यातून या चार्टमधून कोणती माहिती उपलब्ध होते तर त्या ठिकाणी 2001 ते 2040पर्यंत एक दशक दिलेले प्रत्येक 10-10 वर्षांच्या अंतराने आणि त्या ठिकाणी कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर आहे. त्याचबरोबर कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी हा घटक आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतोय. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. मग दुसऱ्या आणि तिसऱ्या स्तंभाचा सहसंबंध काय. मग बघा, दुसरा स्तंभ आहे कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर, तिसरा आहे कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी. सहसंबंध एकच आहे की त्या ठिकाणी फक्त दोन्हीमध्ये फरक आपल्या लक्षात येतोय की फरक काय आहे तर पहिल्या स्तंभामध्ये कार्यशील आणि अकार्यशील लोकसंख्येचं गुणोत्तर दिलं आहे तर दुसऱ्या स्तंभामध्ये फक्त कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी ही दिलेली आहे. म्हणजे हा फरक त्या ठिकाणी आपल्या लक्षात येतोय. तिसरा एक प्रश्न त्याने विचारलेला आहे, या सहसंबंधाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणता परिणाम होतो. आता या तक्त्याचं आपण निरीक्षण केलं आणि निरीक्षण करून जर पाहिलं तर आपल्याला सहजपणे असं लक्षात येतं आहे की त्या ठिकाणी भारताच्या अर्थव्यवस्थेत कोणता परिणाम होतो आहे. तर त्या ठिकाणी जर कार्यशील लोकसंख्या वाढली, कार्यशील लोकसंख्येची टक्केवारी वाढली तर निश्चितच भारत देशाची अर्थव्यवस्था जी आहे ही निश्चित चांगली होईल आणि जगामध्ये भारत देश हा एक प्रकारचा महासत्ता म्हणून उदयास आल्याशिवाय राहणार नाही किंवा भारत एक महासत्ता देश तिकडं संपूर्ण जग पाहिलं जाईल. म्हणजेच सर्वसाधारणपणे लोकसंख्येचा लाभांश या घटकामध्ये अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी काही माहिती ही सांगता येऊ शकते. परंतु या लोकसंख्या लाभांशाचे फायदे काय आहेत आणि म्हणून या फायद्यांचा विचार जर केला तर लोकसंख्या लाभांशाचे फायदे जे आहेत ते सुद्धा आपल्याला पुढील प्रमाणे त्या ठिकाणी सांगता येतील. आणि म्हणून या लोकसंख्या लाभांशाच्या फायद्यांचा विचार जर केला आपण की त्या ठिकाणी पहिलाच फायदा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे शिक्षण, आरोग्य, संशोधन आणि अंमलबजावणी. मग लोकसंख्या लाभांशाचे फायदे जे आहेत ते आपोआपच आपल्याला मिळत असतात. कारण का ज्या देशामध्ये शिक्षण, आरोग्य, संशोधन यांची अंमलबजावणी, या क्षेत्रांची अंमलबजावणी जी आहे जे देश करतात चांगल्या प्रकारे तर त्याच देशामध्ये लोकसंख्येचा लाभांश हा त्यावर अवलंबून असतो. पण सर्व देश करतात असं नाही आणि म्हणून जे देश करतात त्या ठिकाणी लोकसंख्येचा लाभांश जो आहे
हा निश्चित त्यावर अवलंबून हा मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतो. परंतु त्याचबरोबर आणखीन एक घटक आपल्याला फायदा असा सांगता येईल की शैक्षणिक पातळी. जर त्या ठिकाणी तुम्ही शैक्षणिक पातळी उंचावली, चांगल्या दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून दिलं तर चांगले साक्षर त्या ठिकाणी निर्माण होतील, उच्च प्रशिक्षित वर्ग त्या ठिकाणी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग जेव्हा उच्च प्रशिक्षित अशा स्वरूपाचे साक्षर लोक निर्माण होतील तेव्हा रोजगार संधी जी आहे ही सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होते. तसंच त्या ठिकाणी असणारी गर्भधारणेची वारंवारता म्हणजेच जन्माला येणारे बालक जे आहेत हे कशा प्रकारे त्या ठिकाणी जन्म घेतात हेही महत्त्वाचं असतं. त्याची वारंवारता कशी आहे हेही महत्त्वाचं आहे. परंतु कर संदर्भातील प्रोत्साहन प्रत्येक देशामध्ये विविध प्रकारचे कर हे सर्वात महत्त्वाचं आहे. जास्तीत जास्त कर हे कसा उपलब्ध होईल आणि त्या देशाचा आर्थिक फायदा हा कसा होईल हेही महत्त्वाचं असतं. तसंच आरोग्यविषयक योजना, मग काही देश आरोग्यविषयक चांगल्या प्रकारच्या योजना राबवतात, त्या ठिकाणी मृत्यूदराचं प्रमाण निश्चित कमी होतं. मृत्यूदराचं प्रमाण कमी झाल्यामुळं निश्चितच त्या ठिकाणी सक्षम अशा स्वरूपाची लोकसंख्या ही उपलब्ध होते. कार्यकारी लोकसंख्या जी आहे, कार्यशील लोकसंख्या जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होत असताना दिसून येते. त्याचबरोबर निवृत्तीवेतन किंवा निवृत्तीविषयक धोरणं. आता निवृत्तीवेतन म्हणजेच त्या कर्मचाऱ्याने वयाची 60 वर्षे 58 वर्षापर्यंत सेवा दिलेली आहे त्याला नंतर निवृत्ती वेतन हे दिलं जातं. कारण का त्यांनी त्याच्या पूर्ण आयुष्यामध्ये संपूर्ण देशासाठी काही का होईना पण सेवा ही दिलेली असते. आणि त्याचबरोबर निवृत्ती वेतनविषयी काही धोरणं जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी आर्थिक धोरणांवरच ते अवलंबून असलेले आपल्याला दिसून येतात. मग जर या लोकसंख्या लाभांशाचे फायदे पाहत असताना आपल्याला आणखीन एक घटक असाच सांगावासा वाटेल की निश्चित लाभांश एखाद्या देशामध्ये, उदाहरणार्थ कोणता क्षय हा देश, भारत असेल, जपान असेल, कोणताही असेल, पण या देशांमध्ये लोकसंख्या लाभांश मिळतो किंवा कसे हे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला असं स्पष्टपणे सांगता येईल की या देशांमध्ये मिळणारे लोकसंख्या लाभांश जो आहे हा सर्वसामान्य त्या ठिकाणी क्रमांक 1 वैयक्तिक बचत वाढते व ती अर्थव्यवस्थेत चालना देऊ शकते. जेव्हा ज्या देशामध्ये लोक वैयक्तिक स्वतःची बचत वाढवतात तेव्हा निश्चित त्याचा उपयोग जो आहे त्या बचतीचा देशाच्या अर्थव्यवस्थेत होऊ शकतो किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी होऊ शकतो. आणि म्हणूनच त्या ठिकाणी वैयक्तिक बचत वाढणं गरजेचं असतं आणि तोच फायदा जो आहे देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी योग्य प्रकारची चालना हा देऊ शकतो. तसंच मुलांची संख्या कमी असल्यामुळे पालक त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देतात. हा घटकाचा विचार जर आपण केला की ज्या कुटुंबामध्ये समजा 2च मुलं आहे त्यांचं चांगल्या प्रकारचे योग्य प्रकारचे शिक्षण होऊ शकतं, गरजा पूर्ण होऊ शकतात. पण ज्या कुटुंबामध्ये जास्तीत जास्त मुलांची संख्या आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे अशी, तर त्या ठिकाणी त्यांच्या शिक्षणासंदर्भामध्ये ज्या योग्य प्रकारचे त्यांना आवश्यक साहित्य असेल ते देण्यासाठी कमतरता निर्माण होते. त्यांचं शिक्षण त्या ठिकाणी योग्य प्रकारे होऊ शकत नाही. आणि जर मुलांची संख्या कमी असेल तर अशा वेळेस निश्चितच त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शिक्षण, उच्च दर्जाचं शिक्षण या मुलांना प्राप्त होतं. योग्य प्रकारची काळजी त्या ठिकाणी घेतली जाते आणि त्यातूनच कुशल अशा स्वरूपाचे कामगार तयार झाल्याशिवाय राहत नाही. जेव्हा ज्या देशाकडे कुशल असे कामगार असतात तेच खऱ्या अर्थाने त्या देशाचं भांडवल असतं. आणि म्हणून त्या ठिकाणी अनेक प्रकारचे उद्योगधंदे अत्यंत यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीत. त्याचबरोबर महिला कार्यशील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या तर त्या देशाचा आर्थिक विकासास वाढीस हातभार लागतो. मग विचार करू आपण की त्या ठिकाणी सर्वसामान्य त्या देशात असणाऱ्या एकूण महिलांचं प्रमाण, ज्या महिला आहेत या कार्यशील असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच त्या ठिकाणी जर कार्यशील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनल्या, कोणत्या ना कोणत्या प्रकारची आर्थिक प्राप्ती त्यांच्याकडून झाली महिलांकडून, तर सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी त्यांच्या देशाच्या आर्थिक विकासाला मोठ्या स्वरूपाचा हातभार हा त्या ठिकाणी लागतो. आणि आर्थिक विकास होण्यासाठी, देशाचा आर्थिक विकासासाठी सर्वात महत्त्वाची बाब त्या ठिकाणी ती आहे. अवलंबित गुणोत्तर कमी झाल्यास दरडोई उत्पन्न वाढतं. कारण का, समजा एका कुटुंबामध्ये 4-6 व्यक्ती आहेत
त्यापैकी फक्त एकच व्यक्ती कमावती आहे, तेव्हा दरडोई उत्पन्न निश्चित कमी असणार आहे. म्हणजे अवलंबित लोकसंख्या किती आहे? 5. प्रत्यक्ष प्राप्ती करणारी लोकसंख्या किती आहे? 1. आणि म्हणून त्या ठिकाणी दरडोई उत्पन्न कमी झालं आहे असं आपल्याला दिसून येते. पण त्याच अवलंबित गुणोत्तर जर लोकसंख्या कमी असेल किंवा गुणोत्तराचं प्रमाण कमी असेल तर त्या कुटुंबामध्ये, त्या देशामध्ये, त्या राज्यामध्ये दरडोई उत्पन्न जे आहे हे वाढल्याशिवाय राहत नाही. तर एकंदरीतच अशा प्रकारची लोकसंख्या लाभांशाचे फायदे जे आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. याचबरोबर यावर काही प्रश्न आहे, ते प्रश्न मी तुम्हाला आपल्या संस्था ॲपवरती जी क्विज आहे त्यामध्ये दिलेले आहेत. त्याला प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. त्याला 4 पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय आपण निवडायचा आहे. ती क्विज सोडून आपल्या संस्था ॲपवर सबमिट करायचे आहे. आपल्या विषय शिक्षकांना देखील त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ते पाठवायचे आहे. म्हणजे आमच्या सर्व संस्थेतील भूगोल शिक्षक जे आहेत यांना अशी त्यांच्या लक्षात येईल की आपल्या किती विद्यार्थ्यांनी ही क्विज सोडवलेली आहे. त्याची नोंद त्या ठिकाणी होत असते. संस्थेमध्ये त्याची नोंद होत असते. विषय शिक्षक देखील त्याची नोंद घेत असतात. आणि म्हणून फक्त भूगोलच नाही तर सर्व विषयांच्या ज्या क्विज येत असतात त्या सोडवायच्या आणि आपल्या वर्गपाठ वही जी असेल त्यामुळे त्या प्रश्नांची नोंद करून ठेवायची आहे. तर पुढील व्हिडिओमध्ये जो आपला पुढचा घटक आहे त्या घटकांची माहिती आपण घेणार आहोत. तर आज या ठिकाणी या घटकाचा शेवट समारोप या ठिकाणी मी करतोय. जर